उदय सामंतजी यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षा जशाही उघड झाल्या तशी सामंत साहेबांची अचानक भंभेरी उडाली आणि मग आपल्या महत्वाकांक्षा किंवा आपल्या मनातला चोर पकडला गेलाय अशा वेळेला आपण उघडे पडू नये यासाठी करायचं काय. मग सारवासारव करण्यासाठी त्यांनी एक वेगळीच की आपण कसे कृतज्ञ आहोत, आपण कसे ऑब्लाइज्ड आहोत, आपल्यावर किती शिंदेने उपकार केलेले आहेत आणि आपण कुठेही जाणार नाही, उलट आपणच शिवसेना युबीटीचे 10 आमदार आणणार आहोत ओढून, यासाठी आपण कसं ऑपरेशन टायगर राबवलंय वगैरे ब्ला 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 एक छान कथा सुरू केली. उदयभाऊ, नरेश म्हस्के सारख्या लोकांवर मी अजिबात प्रतिक्रिया देत नाही, कारण नरेश म्हस्केचा प्रॉब्लेम असा आहे की ते खासदार जरी झाले असले तरी खासदारकीची पद किंवा खासदारकीचा जो ऑरा असतो तो त्यांना अजिबात कॅरी करता येत नाही. पण उदयभाऊ, तुमच्याकडनं नाही हो मला ही अपेक्षित. काय झालं आता तुमच्या त्या ऑपरेशन टायगरचं? म्हणजे वाघाची शिकार करायला गेलात, हाती एखादा उंदीर तरी लागलाय का बघा. म्हणजे उंदीर जरी लागला तरी पुरेसंच आहे म्हणा, नाहीतरी नरेश म्हस्केजींसारख्या आहेतच की तुमच्याकडे, सोबतीला एखादा असलं पाहिजे एवढंच.